नमस्कार मित्रांनो, मी अरविंद आणि तुम्ही बघत आहात बोला की भाऊ। आज आपण आलो आहोत गडपांढरवणी आसापूर ग्रामपंचायत येथील गडपांढरवणी येथे। तर चला तर आपण बघूया हा जो टाका पाण्याचा बांधण्यात आला आहे, हा टाका नाही का सार्वजनिक म्हणजे गावातील गाय बैल म्हैस वासरू सर्वांना नाही का पाणी पिण्यासाठी हा टाका बांधण्यात आलाय। परंतु आज या टाक्याची स्थिती बघता एकदम छान प्रकारे बांधण्यात आलाय, परंतु यामध्ये पाणी नाही आहे। तर आता या पाण्यावर काय उपाय करायचं, या साईडनं आपण जर बघितलं, या साईडनं बघा की पाणी इथं भरपूर आहे। आता बघा इथं बैल नाही का कोणत्या पद्धतीनं पाणी पित आहे, कारण कोणीतरी आपण आलं आणि पाणी भरलं तर असं पाणी थोडंसं आडून पाजवावं लागतो। परंतु याच हापशामध्ये जर एक थोडंसं इथून जर पाईपलाईन आपण याच्यामध्ये जर अटॅच जर केलं, तर जरी गावकऱ्यांनी जरी पाणी भरलं तर तिथचं पाणी आपोआप याच्यामध्ये जमा होऊ शकतो त्यासाठी। परंतु ग्रामपंचायत याच्याकडे दुर्लक्ष करते, म्हणजे माणसासाठी पाणी आवश्यक आहे आणि जनावरांसाठी पाणी का नाही, तर यासाठी सुद्धा नाही का शासन निधी देतो ग्रामपंचायतना। परंतु ग्रामपंचायतचे सरपंच सचिव या म्हणजे जनावरांकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांच्यासाठी सुद्धा नाही का सुधार योजना करण्यासाठी अनेक उपाययोजना शासन करतो। तर आता बघा ही आमची आता मावशी नाही का इथं नाही का पाणी हलवून पाजवत आहे। तर मावशी इथं जर पाणी राहिलं तर तुम्हाला असं हे करण्याची काही गरज आहे का? हा, असं उपाययोजना झालं पाहिजे का नाही? हा, टाकी बांधून काय कामाचं? टाकी बांध। तर या साईडनं बघा मित्रांनो, इथं नाही का असं पाणी नाही का वेस्ट जात आहे, वेस्ट प्रकारे नाही का खड्ड्यामध्ये असं पाणी जात आहे आणि टाका नाही का पूर्णपणे खाली आहे। तर मित्रांनो बघा या प्रकारचं बैल नाही का इथं पाणी पित आहे आणि पाणी पूर्ण वेस्ट इकडे जात आहे आणि इथं पूर्ण चिकोल आहे। एकतर गावातील कोणतेही आता उन्हाळा आहे तर जनावरांना पाणी पिण्यासाठी कसं मिळणार आहे, एवढं टाका खाली आहे। तर फक्त मला या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामपंचायत आसापूरच्या सरपंच असो, सचिव असो, मेंबर असो, उपसरपंच असो यांना एकच सांगायचं आहे की या हापशासोबत तुम्ही नाही का एक छोटीशी पाईप जोडा आणि जेणेकरून या टाक्यामध्ये सोडा। जर गावकऱ्यांनी इथं जरी पाणी भरलं तर जो सांड पाणी असतो खाली सांडलेलं तो ऑटोमॅटिक त्या पाईपद्वारे या टाक्यामध्ये जातो आणि उन्हाळ्यामध्ये आता ढोरांना पाणी पिण्यासाठी गाय असो, बैल असो, वासरू असो त्यांना सोपी जाईल। एकतर खाली जो पाणी जाईल इकडे चिकोल होणार नाही आणि ते पाणी याच्यामध्ये वापरण्यास म्हणजे पिण्यासाठी ढोरांना गायांना कामी येईल। तुमचं काय म्हणणं आहे पाटील, असं झालं पाहिजे का नाही? झालं पाहिजे ना ग। मग तुम्ही सांगितले नाही का म्हणजे ग्रामपंचायत? पण ते केलंच नाही, ते बांधले गेले कोणाकडे, कारण ते अजब ये आलाच नाही। अच्छा, तुम्ही त्यांना सांगितले का इथून पाईप टाका म्हणून? मग ते जे बांधणार होते कोण होते? ते कुठले मिस्त्री होते? अच्छा, त्याने टाकले नाही। हा, मग तुमच्या टाकले सरपंच उपसरपंच सांगत नाही का बा तुम्ही पाईप वगैरे टाका म्हणून? सांगितले नाही का? सांगितलं असेल पण नाही तरी बी आता तुम्ही सरपंच तुमच्या गावातले जे आहे त्यांना सांगून द्या, म्हणजे कसं आहे हे पूर्ण घाण चालू आहे का नाही। तर असं या प्रकारचं झालं पाहिजे। गावातील जनतेने बी काही लोक सांगतात परंतु ऐकत नाही। फक्त आपल्याला एक उपाय करायचा आहे, इथं पाईपलाईन करा चांगल्या पद्धतीनं आणि ढोरांना, कारण उन्हाळा आहे, माणसाला पाणी आवश्यक आहे तर बैल गाय वासरूंना सुद्धा आवश्यक आहे। मुख्य जनावर बोलू शकत नाही, माणूस भांडून पाणी नाही का मागू शकतो, परंतु मुख्य जनावर बोलू शकत नाही, भांडू शकत नाही। यासाठी ग्रामपंचायत आसापूरना माझं एकच विनंती आहे की आपण यावर पाण्याचा उपाय योजना करावा।